गुंगीवरून दमानिया यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय। राष्ट्रीय पक्षाला अशी भाषा शोभते का, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। सुनेत्रा पवारांसंदर्भात वापरलेले शब्द चुकीचे आहेत, असंही अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे। आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे। कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही। मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते। तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला। म्हणून मी आत्ताच काही वेळापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांशी बोलले, त्यांनाही सांगितलं, त्यांना तर धक्काच बसला ऐकून। तर मी म्हटलं तुम्ही जो कोण व्यक्ती आहे त्याच्या विरुद्ध पक्षाकडनं कारवाई ही झाली पाहिजे। आणि या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सूरज चव्हाण। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया घेऊयात। सूरज चव्हाण, आपण पाहिलेलं आहे, तुम्ही या संदर्भातली प्रतिक्रिया पाहिली असेल, काँग्रेसनं टीका केलेली आहे सुनेत्रा पवारांवर। त्यांनी गुंगी गुडिया असं म्हटलेलं आहे। कशा पद्धतीने तुम्ही काँग्रेसच्या या टीकेकडे पाहताय? सर्वप्रथम मी काँग्रेसचा निषेध करतो। अशा पद्धतीनं एका महिलेला तुम्ही अशा पद्धतीची उपमा देऊन महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवण्याचं काम हे काँग्रेस सारख्या पक्षात करते। मला वाटतंय कदाचित ही काँग्रेस पुरोगामी विचाराची राहिलेली नाही, ही काँग्रेस एका टवाळखोर नेतृत्वाच्या हातात गेलेली अशी दिसते। अशा पद्धतीची टीका टिप्पणी करून काँग्रेसनं त्यांचे आताची बदललेली विचारसरणी आहे हे दाखवून दिलेलं आहे। खरं तर त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही, म्हणून अशा पद्धतीची व्यक्तिगत टीका करून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचं काम हे केलेलं आहे। मला वाटतंय काँग्रेसच्या नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे की लोक तुम्हाला का नाकारतायत। अशा पद्धतीचं तुम्ही जर एखाद्या महिला नेतृत्वावर बोलत असाल तर नक्कीच मला वाटतंय काँग्रेसमधले जी काही सुसंस्कृत नेतृत्व राहिलेलं आहे त्यांनी विचार करावं, कारण टवाळखोर नेतृत्वाच्या हातात गेलं तर ह्याच्यापेक्षा मोठं अधपतन हे काँग्रेसचं भविष्य काळामध्ये होईल। याच्यावरनं दिसून येते की काँग्रेसचं भविष्य काय आहे ते। अगदी सूरजजी, आपण म्हटलंय की अशा पद्धतीची व्यक्तिगत टीका खरं तर टाळायला हवी, आणि हे खरं तर बरोबर पण आहे। पण अशा पद्धतीने टीका टिप्पण्या यापूर्वी सुद्धा झालेल्या आहेत, आपण सुद्धा पाहिलेल्या आहेत। धनंजय मुंडे यांनी ज्या पद्धतीने पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखलं, त्यावर खरं तर काँग्रेसने जहरी टीका केली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिला असेल, तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? मी कालच या संदर्भात मुंडे साहेबांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। खरं तर आपण एखादी वहिनीने असं नाही की पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिल्या होत्या, आता पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी वेळ होत होता, त्याच्यामुळं तिथं त्यांनी थोडंसं आवर्त घ्यायला सांगितलं। असं कुठल्या पत्रकारांना होईगडे असं नाही की वहिनी बोलतच नाहीत, वहिनी प्रेसशी दर आठवड्याला बोलत असतात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देतात, हे आपण माध्यमाच्या सर्व प्रतिनिधीनं पाहिलेलं आहे। परंतु अशा पद्धतीचं टार्गेट करून एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम काही लोकांकडनं चालू आहे। त्या ठिकाणी अनेक कार्यक्रम होते, वहिनीनं तुम्ही जर पाहिलं असाल तर रात्री 11:30-12 वाजेपर्यंत लोकांच्या गाठी भेटी केल्या। त्यामुळे व्यस्त कार्यक्रमामुळे तशा पद्धतीचं त्यांनी केलं होतं, परंतु त्याला एक वेगळं रूप देऊन जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेगळ्या बाजूने घेऊन जाण्याचं काम काही लोक मुद्दाम करत आहेत। मला वाटतंय की ह्या ज्या पद्धतीनं काँग्रेसनं एखादी गोष्ट आपण पोस्ट करत असताना त्याच्या पाठीमागची माहिती घ्यायला पाहिजे, माहिती न घेता उतावीळपणा त्यांनी केलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर हे होते राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण, आणि त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। सुनेत्रा पवार यांच्यावर व्यक्तिगत टीका करणं ही चुकीची गोष्ट आहे, आणि त्यामुळे आपण काँग्रेसचा निषेध करतोय, असं त्यांनी म्हटलंय। तर आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे, यामध्ये धनंजय मुंडे पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखत आहेत, आणि या संदर्भात सूरज चव्हाण यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की त्यावेळेला त्यांना एका दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं होतं, त्यासाठी विलंब होत होता, आणि म्हणून धनंजय मुंडेंनी त्यांना रोखलं होतं। धनंजय मुंडेंनी सुद्धा या संदर्भात आपली प्रतिक्रिया आणि भूमिका स्पष्ट केलेली आहे। मात्र काँग्रेसनं यावर गुंगी गुडिया असं म्हणत सुनेत्रा पवार यांच्यावर थेट टीका केलेली आहे, आणि त्यामुळे व्यक्तिगत टीका ही व्हायला नको, असं सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा काँग्रेसवर टीका केलेली आहे। राष्ट्रीय पक्षाला अशी भाषा शोभते का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय।